तर टॅनिंग पॅक बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे दही, बेसन पीठ, बाजरीचं पीठ आणि आपली हळदी पावडर। तर दह्यामध्ये आपण टाकणार आहोत बेसन पीठ, हॅलो। तर आज मी तुम्हाला शिकवणार आहे की घरच्या घरी आपण टॅनिंग रिमूव्हल पॅक कसा तयार करू शकतो। बहुतेकांची स्किन ही सेन्सिटिव्ह असते, तर त्यांना बाहेरचे केमिकल युक्त प्रॉडक्ट नाही चालत, त्याच्याने लगेच त्यांच्या स्किनवरती रॅशेस येतात। तर त्याच्यासाठी मी तुमच्यासाठी एक असा पॅक घेऊन आले आहे की ज्याचा वापर करून तुम्ही एकदम ग्लोईंग स्किन मिळवू शकतात। तर आपण जे हे थोड्या प्रमाणात घेतलेले आहे त्याला सगळ्यांना आपण एकमेकांमध्ये मिक्स करू आणि बनवू टॅनिंग पॅक। ह्या पॅकने तुम्हाला घरच्या घरी ब्लिचिंग सारखा देखील इफेक्ट मिळतो। ब्लिचिंगने तरी आपल्या चेहऱ्याला केमिकल असतं म्हणून थोडा प्रॉब्लेम येऊ शकतो, पण याच्यामुळे आपल्या चेहऱ्याला प्रॉब्लेम येत नाही, चेहरा शाईन करतो आणि एकदम टवटवीत दिसतो। तर हा झाला आहे आपला टॅनिंग पॅक। चांगलं मिक्सअप करून घ्यायचं आहे त्याला। आपला हा टॅनिंग पॅक तयार करून झालेला आहे। आता मी त्याला माझ्या चेहऱ्यावरती अप्लाय करणार आहे आणि याला आपल्या चेहऱ्यावरती 15 ते 20 मिनिटं ठेवायचं आहे की जेणेकरून त्याचं काम छानपैकी करेल आणि सुंदर असा ग्लो आपल्या चेहऱ्यावरती येईल। तर याच्यामध्ये बेसन पीठ आणि बाजरीचं पीठ मिक्स करण्याचं कारण असं असतं की जर आपण फक्त दही आणि हळदी आपल्या चेहऱ्याला लावली तर थोडं चिकट पण लागतं आणि निघताना पण प्रॉब्लेम येतो आणि ते फक्त आपली डस्ट दूर करतो। पण जे बाजरीचं पीठ असतं आणि बेसन पीठ असतं त्याच्यामुळे आपल्या चेहऱ्यावरची टॅनिंग ही निघते। म्हणजे जेव्हा आपण आता हा पॅक अप्लाय करतो आणि जेव्हा त्याला आपण काढू तर त्याला थोडंसं असं रब करून काढायचं असतं आणि बाजरीचं पीठ हे थोडंसं चरचर असतं, बेसन पीठ पण तसंच असतं, तर त्याच्यामुळे आपल्या चेहऱ्यावरची टॅनिंग निघते। एक प्रकारे हर्बल स्क्रब तयार होतं, म्हणून आपल्याला याच्यामध्ये ह्या गोष्टी मिक्स करणं एकदम आवश्यक आहे, तेव्हाच आपल्याला छानपैकी रिझल्ट मिळू शकतो। आता हा पॅक लावून झाला आहे। आता मी तुम्हाला दाखवते 15 ते 20 मिनिटांनंतर त्याचा लाईव्ह रिझल्ट। तर 15 ते 20 मिनिटं झालेले आपल्या पॅकला सुकून। तर आता मी करते त्याला रफ। काढताना आपल्याला नेहमी चेहरा रफच करायचा आहे, कारण त्याच्यानेच आपल्या चेहऱ्यावरची टॅनिंग ही निघणार आहे आणि आपण त्याच्यामध्ये बाजरीचं पीठ तर मिक्स केलेलंच आहे म्हणून स्क्रब पण होतं आहे। आणि जी हळद मिक्स केलेली त्याच्यामुळे हळद ही अँटी फंगल असते, त्याच्यामुळे पण आपले पिंपल्सचे डाग पण कमी होतात, ओपन पोर्स कमी होतात आणि छान चेहरा हा शाईन करतो। तर पॅक हा आपण धुवू पण शकतो, पण धुण्यापेक्षा ना मी जास्त तर हे वाइप्स यूज करते, कारण त्याच्यामुळे टॅनिंग ही खोलवरपर्यंत निघते। हे पण आपल्या चेहऱ्यावरती रब केलं जातं आणि पूर्ण डस्ट ही निघते। जर डायरेक्ट आपण याला धुतलं तर थोडं चिकट टाईप होतं, म्हणून आपल्याला नेहमी वाइप्सच यूज करायचे। कुठलाही पॅक असला तर आपल्याला वाइप्स यूज करायचे। रात्री मेकअप रिमूव्ह जेव्हा आपण करून झोपतो तर क्लिन्झिंग यूज करण्याच्या आधी देखील आपण वाइप्स यूज करू शकतो। तर आता मी येते चेहरा धुवून, मग तुम्हाला लाईव्ह रिझल्ट दाखवते। तर बघा मी तुमच्या समोरच चेहरा धुते, ते पण विदाऊट फिल्टर, आणि तुम्हाला रिझल्ट दिसतच असेल। त्याचा रिझल्ट हा आपल्याला इन्स्टंट मिळतो। बघू शकता, तर तुम्ही बघू शकता की ऑर्गॅनिक प्रॉडक्ट वापरून देखील आपण घरच्या घरी आपला चेहरा खूप सुंदर आणि निरोगी बनवू शकतो, की जेणेकरून आपल्या चेहऱ्यावरती पिंपल्स नाही येणार आणि तो डेलीला शाईन करेल। बहुतेक वेळा कसं असतो, आपण केमिकल यूज करतो आणि थोड्या पिरियडपर्यंतच आपल्या चेहऱ्यावरती शाईन दिसते आणि नंतर आपला चेहरा ब्लॅक पडतो। पण ऑर्गॅनिक प्रॉडक्ट वापरून असं नाही होत, आपला चेहरा हा कायमसाठी छान दिसतो। जरी तुम्ही नॉर्मल जरी फेसवॉश यूज केलं आणि त्याच्यानंतर नॉर्मल अशी मॉइश्चरायझर क्रीम लावली तरी आपला चेहरा हा चांगला दिसतो। जर तुम्ही हा फेस पॅक हफ्त्यातून एक वेळा जरी यूज केला तरी पण तुम्हाला छान असा रिझल्ट दिसेल। तर मी आता बघा काही एक क्रीम अप्लाय केलेली नाही आहे, मी चेहरा वॉश केला आणि लगेच थोडंसं फक्त हा फेस पॅक वीकमधून एक वेळेस तरी अप्लाय करा आणि तुमची स्किन ही छान बनवा।